अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते। बोदेगाव येथील मातंग समाजाच्या नावाचा गैरवापर करून गावातील आणि पंचक्रोशीतील लोकांना धमकावणं, पैसे उकळणं तसंच खोट्या अॅट्रॉसिटी केसेस दाखल करून पिळवणूक करण्याचे गंभीर प्रकार घडत असल्याचा आरोप मातंग समाजानं केलाय। याबाबत बोदेगाव शहर अध्यक्ष बंसीभाऊ मिसाळ यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी शेवगाव पोलीस आणि तहसीलदारांना निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे मातंग समाजाची स्मशानभूमी गट नंबर 16 मध्ये 120/7 अशा आकारात स्थित आहे। या स्मशानभूमीला दगडी भिंतींचा पक्का कंपाऊंड केलेला आहे। हा गट नंबर 16 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचा असून संपूर्ण क्षेत्राला पक्का कंपाऊंड केलाय। महत्त्वाची बाब म्हणजे या गट नंबर 16चा आणि शेजारील गट नंबर 147चा कोणताही संबंध नाही। तसंच मातंग समाजाच्या स्मशानभूमीत कोणतेही अतिक्रमण झालेलं नाही। मात्र समाजातील काही गैर अर्जदार व्यक्ती मातंग समाजाच्या आणि संघटनेच्या नावाचा गैरवापर करतात। गावातील आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांना विविध व्यवहारात अडकवून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते। तसंच लोकांकडून पैसे उकळणे आणि खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस दाखल करून गावात आणि समाजात तेढ निर्माण करण्याचं काम या गैर अर्जदारांकडून सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। मातंग समाजाच्या नावाचा गैरवापर करून गैरकृत्य करणाऱ्या अशा व्यक्तींना पोलिसांनी तातडीनं समज देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी ठाम मागणी बोदेगाव शहर अध्यक्ष बंसीभाऊ मिसाळ यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि तहसीलदारांकडे केली आहे। या संपूर्ण प्रकरणावर आता पोलीस प्रशासन आणि तहसीलदार काय कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। जय लहुजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय। मी बंसी भाऊ मिसाळ, लहुजी सेनाध्यक्ष बोदेगाव। तर इथं आम्ही शेवगाव पोलीस स्टेशनला आलो आहोत। शेवगाव पोलीस स्टेशनला साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या बोदेगाव स्मशानभूमीमध्ये कसल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाही आणि मी उतारे पण त्यांना प्रकाशित केलेत। 120/60ची आमची स्मशानभूमी आहे। 18 ते 20 वर्षापासून आमची स्मशानभूमी बंदिस्त आणि दफनशेड आहे तिथे। त्याच्या आतमध्ये कसलंही अतिक्रमण हे झालेलं नाही आणि आमचा जो उतारा आहे 16 गट नंबरमध्ये मार्केट कमिटी यांनी आम्हाला शेखर भाऊंनी बक्षीसपत्र दिलेलं आहे। आम्ही इथं राहत आहोत। तर आमच्या स्मशानभूमीमध्ये कसल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाही आणि जे हे म्हणतात भगवान मिसाळ, प्रदीप मिसाळ, ते अतिक्रमण झालं ते निषिद्ध करून दाखवा, प्रकाशित करावे उतारे। यांचे हे धंदे आहेत, लूटमार करणं, ब्लॅकमेल करणं, कोणाला खोटे गुन्हे दाखल करणं, यांचे हे प्रकारचे यांचे धंदे आहेत। याच्यामध्ये आमच्या मातंग समाजाचा कसलाही सहभाग नाही किंवा आमच्या स्मशानभूमीमध्ये कसल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाही। वस्तुस्थिती सगळ्यांनी येऊन सत्य परिस्थिती पाहावी तिथे आणि दिशाभूल करण्याचे प्रकार चाललेले आहेत हे समाजाला व गावाला। तर याच्यामध्ये मातंग समाजाचा कसलाही दोष नाही, हे वैयक्तिक एक दोघाचा आहे, त्यांचे पाहावे। तरी मी सर्व समाज बांधवातर्फे सर्व गावाची व सर्वांना निवेदन दिलेलं आहे। एवढं बोलून मी थांबतो। एबी न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव।